रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आज आपण खूप सुंदर असं बॅकनेक डिझाइन बघणार आहेत। तर बघा, त्यासाठी मी काय केलेलं आहे, कॅनव्हास घेतलेला आहे। वर आपण इथं 2 इंचावर मार्किंग केलेले आहे। गळा उंचीला 10चा घ्यायचा आहे। खालची गळा रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे। काटकोन करायचा। मी इथं माप काय घेतलेले आहेत, कसे घेतलेले आहेत ते तुम्हाला लिहून देत आहे। शोल्डर कडून आपण 3 इंचावर पॉइंट दिला, आतमध्ये अर्धा इंच घेतलेला आहे। खालून 2 इंचावर पॉइंट द्यायचा आहे। आता आपल्याला हा वरचा पॉइंट आणि खालचा 2चा पॉइंट बरोबर दोन्ही मॅच करत छानपैकी डॉट डॉट लाईनने मस्त असा आकार द्यायचा आहे। तर गळ्याचा आकार तुम्ही अशा प्रकारे देऊ शकता। यासाठी मी खूप सविस्तर व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेले आहेत की तुम्ही गळ्यांचे आकार कशा पद्धतीने बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे, तुम्ही नक्कीच बघा, खूप फायदा होईल। आता बाहेरील बघा, मी बरोबर अर्धा ते पावणे इंच अशी मार्किंग करून घेतलेली आहे। आता बरोबर आपल्याला कॅनव्हास पलटवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मी फक्त आतील जो शेप आहे आपला मटका गळ्याचा, तोच मी इथं ड्रॉ करून घेणार आहे। आता आपल्याला बाहेरील आकार जो आहे तो कट करायचा आहे आणि हा जो गळा आहे तो खूप सुंदर असा मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। सिंपल असा मटका गळा देखील आपण डिझायनर बनवू शकतो। बघा, आता आपण सेंटरला कट लावला आणि ब्लाउज आपण जे कट करून ठेवलेले आहे बॅक पार्ट ब्लाउजचं, त्याचं फक्त मी अस्तर घेतलेला आहे। बघू शकता, अस्तरवर मी फक्त अस्तरवरतीच हे कॅनव्हास चिपकवून घेतलं। त्यानंतर बाहेरून आपण टिप टाकून घेणार आहेत। बघा, बरोबर बाहेरचा जो आकार होता तिथून टिप टाकली, आतील आकार आपला मोकळाच आहे। बघू शकता, अशाने काय होतं, जर कापड तुमच्याकडे कमी आहे तर तुम्ही कमी कापडमध्ये डायरेक्ट कॅनव्हास आपलं अस्तरवर चिपकवू शकता आणि अशा पद्धतीने मग आपण तिथं अटॅच करू शकतो। आता मेन कापड शिदा आहे, त्याच्यावर आपण अस्तर ठेवलं। मी असंच फिटिंग करून घेत आहे, म्हणजे स्टिचिंग करते। तुम्हाला जमेल तर असं करा, नाहीतर तुम्ही सर्व ठिकाणी पिना लावून घ्यायच्या की जेणेकरून तुमच्या कापड इकडे तिकडे हालायला नको, याची काळजी घेत तुम्हाला छानपैकी जसं आपण गळा ड्रॉ केलेला आहे तसंच आपण टिप टाकून घेतलेली आहे। आतील आकार आपल्याला कट करायचा आहे। वेस्टेज जे पार्ट आहे आपलं ते आपण कट करणार आणि संपूर्ण राऊंड शेपवरती आपण इथं कट लावणार आहेत। तर हे जे ब्लाउज आहे याचं बघा, मी फ्रंट पार्टचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। खूप सुंदर असं ब्लाउज, हे 34 मापाचा फुल प्रिन्सेस कट डायरेक्ट कापडवर कटिंग आणि संपूर्ण ब्लाउजची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। फिटिंग कशी करायची, ज्या तुमच्या काही प्रॉब्लेम असतील त्या तिथं दूर होणार आहेत। म्हणजेच मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती देत तो देखील व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, एकदम मस्त असं आपलं हे बॅक पार्ट इथं तयार झालेला आहे। गळा देखील आपला सुंदर आकारात तयार झालेला आहे, जसा आकार दिला तसाच बघू शकता। आता बघा, 3 इंच वरून शोल्डर कडून 3 इंच मोजेत मी इथं दोरी लावून घेतलेली आहे। जो बन असतो आपला लटकनचा, तो बन एकदम बारीक असतो, तर सिंगल बनवरती स्टिचिंग येणार नाही म्हणून आपण त्याला 3 वेळा फोल्ड करत असे टिप टाकलेली आहे। आता आपण जो मटका गळा आहे आपला, त्या आकारावर आपण छानपैकी लेस लावणार। लेस माझी ब्रॉड आहे, तर मी बघा लेसच्या बाहेरील बाजूला सर्वप्रथम टिप टाकून घेतलेली आहे। तुम्हाला मी दाखवते की लेस मी कशी लावलेली आहे। बघा, आतील बाजू मोकळी आहे, तिला आता आपण नंतर टिप टाकणार। अशा पद्धतीने लेस लावायची। आता आपण ब्लाउजची घडी घालून घेतलेली आहे आणि बघा, मी बरोबर छानपैकी असा मस्त आकार देऊन घेत आहे चॉकच्या मदतीने। चॉकने मी मला हवा तसा आकार इथं देत आहे। घडी घालूनच आपल्याला हा जो आकार असतो बाहेरील तो द्यायचा आहे। आपण ह्या ब्लाउजवरती लेसची डिझाइन आणि पॅचवर्क बनवणार आहेत। पॅच खूप सुंदर बनवणार आहे। बघाच तुम्ही, बघा आपण काय केला, आकार डबल आपण एक बाजूला उमटवला आणि त्याला फोल्ड करत दुसऱ्या बाजूला प्रेस करून घेतलेला आहे। म्हणजेच की तो जो आकार आपल्या इकडे आहे तोच दुसऱ्या बाजूला देखील आलेला आहे। आता आपण खाली लेस लावणार इथं। सर्वप्रथम आपण खाली लेस लावून घेतली। आता आपण काय करणार, बाहेरून लेस लावून घेणार आहेत। इथं मात्र मी आतील बाजूला टिप टाकणार आहे। लेसच्या आतील बाजूला मी सर्वप्रथम टिप टाकेल आणि मग नंतर बाहेरील बाजूला टाकणार आहे। कारण बघा, आपला हा जो राऊंड शेप मी इथं घेत आहे, बघू शकता, तर आतील जी लेस आपली थोडीशी अशी गोडा होते ना, तर तिथं अलगतच
छोट्या छोट्या न कळतच प्लेट येतील लेसमध्ये आणि लेस एकदम फिनिशिंगमध्ये मी इथं लावून घेणार आहे। बघा असं ॲडजस्टमेंट करायचं असतं आपल्याला की खूप सुंदर असं एकदम मस्त आकारात आपल्याला हवा त्या आकारात सुद्धा आपल्याला ब्रॉडवाली लेस लावता येते। पद्धत जर आपण अशी वापरमध्ये घेतली तर बघू शकता सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूला लेस लावली। आता हा जो काठ आहे तो 4.5 इंच उंचीला आहे। त्या काठाला मी बघा बरोबर फोल्ड केला आणि कट करून घेते। आपण ह्या काठातच पॅच बनवणार आहेत। तर 4.5 बाय 4.5 चे मी 2 चौकोन इथं कट केलेले आहेत। आता आपण काय करणार चौकोनवरती टिप टाकणार आहेत। तर चौकोनला आपल्याला एक बाजू ओपन राहू द्यायची आहे। दोन्ही चौकोन आपण सेमच मापाचे कट केले। आता आपण हा चौकोन जो आहे तो पलटवून घेणार आणि जी ओपन बाजू आहे त्याला फोल्ड करत संपूर्ण चौकोनवरती आपण इथं दाबटीप टाकून घेणार आहेत। एकदम नवीन आणि युनिक असं पॅच मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। तुम्ही देखील असं बनवा। तुम्ही अशी डिझाइन बनवणार कुठल्याही पण गड्यावरती तुम्ही हे पॅच लावू शकता। एकदम आकर्षक असं दिसणारं पॅच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तुम्ही 2 कलर मध्ये सुद्धा हे बनवू शकता एकदम कलर कॉम्बिनेशन मध्ये। बघा आता हा जो एक चौकोन आहे आपला त्याला मी अशा पद्धतीने घडी घातलेली आहे आणि त्याला हलकासा राऊंड शेप दिलेला आहे। म्हणजेच की आपल्याला याला गोल करायचा आहे। 4.5 बाय 4.5 चा आपण हा गोल केलेला आहे। संपूर्ण गोल आकारावरती आपण टिप टाकणार। बघा आता मी मधून छोटासा कट लावते आतील बाजूला। हा कट आपला असं पण दिसणार नाहीये। मेन आपलं हे वरचंच पार्ट आहे। बघा आता पेनाच्या मदतीने आपण संपूर्ण गोल आकाराने एकदम मस्त असं बनवून घेतलेला आहे आणि टिप सुद्धा टाकलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे आपला हा जो काही चौकोन आहे तिथं बघा मी बरोबर सेंटरला अर्ध्यापर्यंत हा जो गोल आहे तो ठेवून घेतला आणि मधूनच एक आपल्याला चॉकने मार्किंग करायची आहे। आता सुई धाग्याच्या मदतीने आपण काय करणार जशी चॉकची मार्किंग आहे बरोबर मधून आपल्याला हे टोक ते टोक असं संपूर्ण टिप आपलं म्हणजे स्टिचिंग करायचे आहे। सुई धाग्याच्या मदतीने आपण इथं टिप टाकली आणि बघा असं बरोबर असं ॲडजस्ट करायचं म्हणजे छोटे छोटे प्लेट पडतात आणि तोच धागा गोल गोल करत छानपैकी गाठ बांधायची आणि हे मस्त शो असं बटन मी त्याला लावलेलं आहे। बघा किती सुंदर फुलपाखरू तयार झालेला आहे एकदम मस्त आहे ना। मी तुम्हाला दाखवणारच आहे ब्लाउजच्या एंडिंगला। आता आपण इथं लटकन बनवणार आहेत। लटकनसाठी देखील मी चौकोन घेतले 2 चौकोनचे आपले इथं 4 पार्ट तयार होणार आहेत। बघा हे 2 आणि हे 2 आपण लटकन बनवणार। आता ह्याच ब्लाउजचा जो आहे ना बघा मी याच्या जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला दिसेल की हा जो काही काठ आहे म्हणजे काठाला एंडिंगला आपली ही बॉर्डर आली होती। तर ब्लाउजचं कापड सुद्धा एकदम मस्त रेशमी कापड आहे आणि हे धागे एकदम मस्त छानपैकी होते त्याला। तर मी त्याचाच वापर करत इथं लटकन तुम्हाला दाखवते। म्हणजे गोंड्याचे लटकन आपण असे सुद्धा बनवू शकतो। खूप साऱ्या ब्लाउजांना अशा पद्धतीने धागे असे येतात एका बाजूला तर त्या धाग्यांचा वापर आपण असा देखील करू शकतो। बघा मी एक पीस वरती लावून घेतला आणि वरून दुसरा पीस ठेवत आता त्याला मस्त छानपैकी आपण अल्टर केलेला आहे। आता बरोबर ट्रायंगलच्या आकारात आपण टिप टाकली। आता इथं दोरी ठेवायची आहे अशी आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं इथं लटकन तयार आपण करून घेतलेलं आहे। बघा एकदम मस्त असे खूप दाट असे धागे निघालेले आहेत आणि एकदम गोंड्यासारखे लटकन आपले इथं तयार झाले रेशमी धाग्यांचे। कारण ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आहे आणि कस्टमर तर एकदम खूपच खुश झालेले आहेत। मी कस्टमरचा फोटो देखील तुम्हाला दिलेला आहे। तर शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओ सोबत। धन्यवाद।